नमस्कार, विशाखा रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूप टेस्टी आणि मसालेदार मटण सुक्का। हॉटेलपेक्षाही जास्त टेस्टी मटण सुक्का घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहूया। मटण सुक्का बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे। हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 1 चम्मच हळद आणि 2 चमचे मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून घेऊया। हे पूर्ण लावून झाल्यानंतर हे पूर्ण मटणाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे मटण व्यवस्थित शिजलं जातं। आता एका कुकरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो हे दोन्हीही व्यवस्थित असं परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये मटण टाकायचं आहे। मटण टाकल्यानंतर मटणही व्यवस्थित परतून घेऊया। मटण परतल्यानंतर आपण आता कुकरचं टोपण लावून याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण मटणाला पाणी सुटत असतं। आता आपण मटण सुक्कासाठी स्पेशल वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 2 चमचे तीळ आणि 2 चमचे धणे हे भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये लवंग आणि काळी मिरी हे 2-2 टाकलेले आहेत आणि दालचिनी आणि तमालपत्र हे सर्व टाकून हे असं लालसर असं भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आपण खोबरंही टाकू शकतो। हे भाजून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला मसाले आणि 2 तळून घेतलेले कांदे आहेत, हे पूर्ण लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हेही यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून हे मिश्रण एकदम पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे याची पेस्ट तयार झाली। मटणही शिजलेलं आहे। आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र आणि 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून ते पूर्ण परतून घ्यायचं आहे। ते परतल्यानंतर आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये टाकून तो मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तयार केलेला मसाला आता यामध्ये टाकून हा मसाला तेल सुटेपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये लाल तिखट आणि घरी केलेला हा काळा मसाला यामध्ये टाकायचा आहे। आता यामध्ये मटण मसाला आणि धने टाकून हे मसाले सर्व एकत्र तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। हे मसाले परतल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। आता हे मटण मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर यामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाकून मटण झाकून 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। मसाल्यासोबत मटण छान असं सुकं होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। आता आपलं गरमागरम मसालेदार मटण सुक्का तयार आहे। हे गरम भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत छान लागतं। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।